सहजानंद युनिव्हर्स एक मायथॉलॉजिकल बेस्ड थीम पार्क आहे. येथे रामायण महाभारत मधील काही धार्मिक प्रसंग मूर्तीच्या रूपात दाखवलेले आहेत. शिवाय अनेक देवदेवतांच्या मूर्त्या, लहान मुलांसाठी गार्डन, पशु पक्षी, नौका विहार, मिरर हाऊस, टनल ऑफ यमपुरी, आर्ट गॅलरी, हॉरर हाऊस, सायन्स सिटी अशा अनेक ॲक्टिव्हिटी आहेत. शिवाय येथील मुख्य आकर्षण म्हणजे 151 फूट भगवान स्वामीनारायणची मूर्ती. सहजानंद युनिव्हर्स हे गुजरात राज्यातील निळकंठ धामजवळ असून हे जवळजवळ 24 एकरामध्ये वसवलेलं आहे. हा आहे मुख्य गेट आणि याची उघडण्याची वेळ आहे 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत. हे आहे तिकीट काउंटर. मोठ्यांसाठी 200 आणि लहान्यांसाठी 100 रुपये. जर तुम्हाला बोटिंग करायचं असेल तर त्याचे 50 रुपये वेगळे द्यावे लागतात. या ठिकाणी दाखवलं आहे या पार्कमध्ये बघायला आपल्याला काय काय मिळेल ते. हे आहे सिक्युरिटी गेट. मध्ये पान, तंबाखू, गुटखा, सिगारेट या गोष्टींना सक्त मनाई आहे, त्यामुळे हे चेकअप. मध्ये आल्यावर हे आहे मुख्य प्रवेशद्वार. त्याला गरुड द्वार ही म्हटले जाते. एंट्रीलाच दर्शन होतं ते गणपती बाप्पाचे. पुढे आल्यावर आपल्याला भगवान राम, कृष्ण, भगवान स्वामीनारायण आणि इतर देवांच्या जीवनातील प्रसंग आपल्याला या मूर्तींच्या द्वारे दाखवलेले आहेत. एक मात्र लक्षात ठेवा, येथे चालावं खूप लागतं. साधारणतः 24 एकरात हे युनिव्हर्स बनवलं आहे. अंदाजे 3 ते 4 तास लागतात संपूर्ण बघायला. नौका विहार तिकीट काउंटर. मोठ्याचे किती? मोठ्याचे 50 आणि 12 वर्षापर्यंतचे 20. पुढे आल्यावर एखाद्या टनल मधून जातोय असा भास होतो. ही बोट आपल्याला चालवावं नाही लागत. पाण्याला उतार दिला आहे, आपोआप पुढे सरकते. झुलता पूल. मछली हाऊस. याच्यात विविध प्रकारचे मासे काचेच्या टाकीत ठेवलेले आहेत. इन्फो सिटी.
चिडियाघर तर म्हटलं आहे, पण लव बर्ड्स शिवाय दुसरा कुठलाही पक्षी दिसत नाही. मिरर हाऊस बोगद्यासारखे बनवलं आहे. डिस्को लाईट आणि म्युझिक छान दिलंय. आणि त्याच्या पुढेच एक फनी मिरर, ज्यात कुठे जाड, कुठे बारीक, कुठे उंचे बुट्टे दिसत आहे. मुलं तर मजा करतायत. पुढच्या या मिरर मध्येच भुलभुलैया बनवला आहे. पुढे जात असताना आपला रस्ता आपणच शोधावा लागतो. काही ठिकाणी धडकताय. अभय सिंग दरबार, जेथे भगवान स्वामीनारायणच्या जीवनातील एक प्रसंग दाखवलेला आहे. आणि हा प्रसंग आहे अमृत मंथनचा. भगवान कृष्ण यांनी गोकुळ नगरीतील लोकांना वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता तो क्षण. टनल ऑफ यमपुरी प्रवेश केल्यावर संपूर्ण अंधार दिसतो. मध्ये आपल्याला भयावह असे आवाज ऐकायला मिळतात. खालून पाणी जात आहे आणि वरून आम्ही. छोट्या मोठ्या मूर्ती बनवल्या आहेत, बघण्यासारख्या आहेत. शिवाय मोठी गॅलरी आहे. आणि हे आहेत भगवान स्वामीनारायण, 151 फूट उंच मूर्ती.